स्पर्श संपला की नातं संपतं. आणि एखादा व्यक्ती जर सोशल मीडियावरती म्हणा किंवा मी आहे असं दाखवत नाही, म्हणजे अर्थात तो गायब होतो, त्यावेळेस समजून जा की तो व्यक्ती या जगात तर नाही किंवा तो पूर्णपणे आता संपलेला आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला आज याच एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, कारण एका व्यक्तीचा संपर्क तुटलेला आहे किंवा ते व्यक्ती आता सध्या तरी चर्चेमध्ये कुठंच नाहीत, कुठं दिसत सुद्धा नाहीत. एकेकाळी अंगावरती पूर्ण पाऊस घेऊन प्रचार करणारे, वयाच्या 85व्या वर्षी स्वतःला तरुण म्हणून घेणारे, त्यानंतर स्वतःला जाणता राजा ही पदवी लावून घेणारे, आम्ही तर देवाचे बाप आहोत असे बोलणारे काका सध्या गेलेत कुठं, सध्या आहेत कुठं, हा प्रश्न सर्वसामान्य ब्रिगेडी लोकांना आणि पुरोगामी लोकांना पडलाय. आता यावरती मला बोलावं का वाटलं, कारण काही आमचेही काही लोक आहेत उजव्या विचारसरणीचे, यांना एक प्रश्न पडलाय, अरे नेमकं झालं काय, नेमकं असं काय झालंय की आता पवार साहेब मीडियावरती बोलत सुद्धा नाहीत. पाठीमाग योगेंद्र पवारांच्या लग्नामध्ये दिसले तेव्हाच दिसले, बाकी आता एवढी रणधुमाळी चालू होती निवडणुकांची, नगर परिषदेच्या, महानगरपालिकेच्या वगैरे, त्यावेळेस नेमकं हे गेले होते कुठं. मित्रांनो, झालं असं कारण पूर्वीपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये जो सेंटर पॉइंट होता तो पवार होते. कारण पवार साहेबांची कूटनीती, पवार साहेबांची पवार नीती जी होती, ते नीतीनं त्यांनी आपल्याच लोकांना सुद्धा देशोधडीला लावलं होतं. आता यामध्येच एक म्हणे बघा मराठीमध्ये की देवाच्या घरी उशीर आहे पण अंधकार नाही. आता यावेळेस तो देव नाही, आता यावेळेस साक्षात देवेंद्र नावाचा देव या ठिकाणी अंधार काढून तो आता आलेला आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019ला जी काही पवारांनी चूक केली होती, ते चूकच त्यांना पूर्णपणे घेऊन डुबून गेलेली आहे. ही गोष्ट त्यांनी मान्य करावीच लागेल. इच्छा नसतानाही, इच्छा असतानाही, मनात असो नसो, मनाला पटो अथवा न पटो, पण या ठिकाणी या स्वयंघोषित चाणक्याला मात देण्यासाठी एक खरा चाणक्य राजकारणामध्ये आला. मी असं का म्हणतो, कारण कमी वयामध्ये, पवारांच्या तुलनेमध्ये कमी वयामध्ये कमी राजकारण बघितलेल्या एका व्यक्तीनं पवार साहेबांना घरी बसवलंय, ही गोष्ट काही लोकांना हजमच नाही होत. मग काही लोक रडीचा डाव खेळतात. बघा, लहानपणी आपण खेळ खेळायचो, त्यामध्ये आपण आऊट झालो तर आम्ही आऊटच नाही बोलायचो. आईच्या, माईच्या, गड्याच्या शक्ती खायच्या, मसोबाच्या, नरसोबाच्या सगळ्या शक्ती खायच्या, पण ते आपण हार मान्यच करायचे नाही. मी आऊट झालोय, मी हारलोय हे मान्यच करायचं नाही. तोच लहानपणीचा डाव आता हे मोठे मोठे नेते खेळतात. आपलं राजकीय अस्तित्व संपवून टाकले लोकांनी आपल्याला नाकारले, लोकांनी आपलं मतच केले नाहीत, ह्या गोष्टी यांना हजमच नाही होत. मग तेच हे रडीचा डाव खेळतात. 2019 मध्ये देवेंद्र नावाच्या फडणवीसला फक्त घरी बसवण्यासाठी, हा शब्द मी का वापरतो, या ठिकाणी मी ब्राह्मण हा शब्द वापरला नाही, कारण पवारांना ब्राह्मणांशी काही वैर नाही. ध्यान ठेवा, समजून घ्या. जर वैर असलं असतं तर अनेक ब्राह्मण लोक आहेत, ते त्याचे चांगले मित्र आहेत, ते चांगलं नेहमी बोलतात सुद्धा. फॉर एक्झाम्पल नितीन साहेब गडकरी. पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती त्यांच्या डोळ्यामध्ये का खुपायला लागला होता, त्यांना माहिती आहे. 14 पासून ते 19 पर्यंत काय यांच्या सगळ्या कामाचा खेळ खंडोबा त्या व्यक्तीने केलाय. भ्रष्टाचारी लोक सोबत घेऊन त्यांनी भ्रष्टाचार बंद केलाय, समजून घ्या. त्यांना माहित आहे हे लोक तिकडे असले तर परत तसंच करतील, असंच होईल. अहो, ह्या फक्त भारतामध्ये धर्मासाठी, राष्ट्रासाठी, जर माझं कुटुंब असेल तर मी संपत्ती कमवू शकतो, मी भ्रष्टाचार करेन किंवा या सगळ्याला गाळबोट लागेल म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी
ही रस्ता त्यांनी पत्करला, त्यांनी आपलं वैवाहिक जीवन त्यागून त्यांनी हा मार्ग निवडला. फक्त एकच कारण, ते कारण हे. आणि यांच्याच सगळ्या फॅक्टरीमधील हे लोक आहेत. त्यातीलच देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती स्वतःही खात नाही, खाऊ देत नाही. हे सगळ्यात मोठं दुखणं यांचं आहे. 2014 पासून ते 2019 पर्यंत हे पाहिले लोकांनी. मग त्यांनी एक प्रयत्न असा केला, दादाला इकडे पाठवलं, काही फायदा झाला नाही. हाय तसंच आहे. मग सगळे प्रयत्न करून, सगळं हे करून त्यांनी शेवटी देवेंद्रजींनी त्यांच्या प्रत्येक चालीवर, डावावर, प्रत्येक गोष्टीवरती मात दिली. 2022 मध्ये त्यांचाच डाव, त्यांचीच चाल, त्यांच्याच अंगलट टाकली. म्हणजे हे जे राजकारण आहे, दिसते तसं सोपं नाही. राजकारण समजून जो व्यक्ती राजकारण सोबतच समाजकारण करतो, तोच खूप दूरपर्यंत मित्रांनो पोहोचू शकतो. हे आज दूरपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांची टीम आहे. आणि आज काका फक्त लग्नामध्ये दिसत आहेत, आशीर्वाद देतात. मग नेमके मला वाटते अशी कुणाचीही अशी अवस्था होऊ नये. पण काही गोष्टी आपणच करतो, आपणच कर्म करतो. ते कर्म कधी आपल्याकडे वळून येऊ शकतो याची आपण कल्पना त्यावेळेस करत नाही. पण कर्म इज रिटर्न. कर्म हे परत बदला घ्यायला नक्कीच येत असतं. वसंतदादा पाटील असतील, शालिनीताई पाटील असतील, असे अनेक असंख्य नावं आहेत. गोपीनाथरावजी मुंडे साहेबापासून धनंजय मुंडेंना वेगळं कोण केलं होतं, प्रथमतः कुटुंब कोण फोडलं होतं, असे असंख्य नावं आहेत. तो प्रत्येकांचा श्राप म्हणा, प्रत्येकांचं जे काही हाय असते, ती हाय या ठिकाणी पवारांना घरी बसण्यासाठी तेवढीच महत्वाचं सुद्धा आहे. पण आता जे काय पवारचे ब्रिगेडी लोक जे आहेत, ब्रिगेडी विचारसरणी म्हणजे पुरोगामी विचारसरणी. पुरोगामी, ब्रिगेडी हे एकेकांच्या दोन बरं. असेच काही संस्था या समाजामध्ये त्यांनी घडवून आणल्या किंवा टाकल्या. आणि पवार साहेब कुठं गायब झालेत हे त्या लोकांना सुद्धा कळत नाही. प्रत्येक चाल, प्रत्येक डाव, प्रत्येक मोहीम, प्रत्येक गोष्ट सबशेल फेल होते. प्रत्येक अजेंडा, प्रत्येक नेरेटिव्ह सगळं फेल होते. काका त्यावेळेस पावसामध्ये भिजले होते. लोकसभेच्या वेळेस चांगले मतं मिळाले. नंतर विधानसभेला उद्धव साहेबही भिजले, चांगली मतं मिळतील. पण हे नेरेटिव्ह कडे कामाचे नाहीत. लोक तुम्हाला वाटतं तेवढे मूर्ख नाहीत. लोकांना सगळं समजतंय. आणि काही 4-2 जे काही तगे आहेत ते व्हिडिओ करतात की हे अमुक तसं आहे, हे असं आहे, हे असं आहे. अरे 4 पुस्तकं वाचून व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये अभ्यास करून कुणाला काही मिळणार नाही. फक्त व्ह्यूजसाठी कुणी आपला स्वाभिमान विकू नका. एक भारतीय म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून जे खरं आहे, जे योग्य आहे, तो त्याकडे डोळे उघडे ठेवून पहा. इतिहास पहा भारताचा. पूर्ण गोष्टी बघून तुम्ही याच्या नादी लागा. यांच्या नादी लागून किती लोकांचे घर बर्बाद झाले. तुम्हाला मी एक लहानसं उदाहरण सांगतो. ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा निवडणुकामध्ये ठाकरे म्हणा, काँग्रेस म्हणा, राष्ट्रवादी कधी ग्राउंड लेवलला प्रचार केला का? त्यांनी कधीच प्रचार नाही केला. कारण ह्या लोकांना कार्यकर्ते मोठे करायचे नाहीत. कारण ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. गावागावामधून कार्यकर्ते यासाठी उभे असतात. मग या कार्यकर्त्यासाठी हे लोक कधी सभा लावणार नाही. आपले पैसे, आपला वेळ कधीच वाया घालणार नाही. हेही या कार्यकर्त्यांना कळायला पाहिजे. काही जणांना कळलं. लातूरमध्ये 14 लोकांनी आपले फॉर्म परत घेतले शिवसेना उभाटाचे. मग हे नेमकी अशी यांची बाजू आहे. त्यामुळं हे लोक गायब आहेत. अजून खूप लोक गायब होतील. 22 डिसेंबर नंतर अजून खूप लोक गायब होणार आहेत. मग या लोकांना शोधावं लागेल. शोधायचं काम हे चाटुकार मीडिया हे प्रामाणिकपणे करते. त्यांना माहित आहे की आपलं चॅनल यांच्या जीवावर चाललेलं आहे. आपल्याला यांना जागृत करून इकडे आणलंच पाहिजे. ते आटोकाट प्रयत्न करतील या लोकांना परत कसं घेऊन येता येईल याच्याकडे. पण
सर्व पुरोगामी बिरगडी लोकांना एक आता शॉक बसलाय, तो म्हणजे अरे एवढं होतं महाराष्ट्रामध्ये, पवार गेलेत कुठं, पवार आहेत कुठं? याचं उत्तर आपल्याला लवकरच येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. पण पवार गायब होण्यामागे कुठंतरी हात देवाभाऊचा आहे. या ठिकाणी देवाची लाटी, देवाची जे काय आहे ते चाललेली आहे. आवाज नाही आला पण अंदाज नक्कीच येतो. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. काका गायब झालेत की गायब केलेत हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. बघा, विचार करा.